नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भारतीय संस्कृती सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते. त्या अनुषंगाने सूर्यदेवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रथसप्तमीचा सण साजरा केला जात असतो. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीमध्ये उच्च देवतांची उपासना आणि त्यांचे विविध सण आपण साजरे करत असतो. त्याचप्रमाणे त्यात कनिष्ठ देवतांचीही उपासना आहे. म्हणजे सूर्य, चंद्र, अग्नी, पवन, वरुण आणि इंद्र या प्रमुख कनिष्ठ देवता आहेत. मानवाच्या जीवनात तसेच सर्व प्राणीमात्रांच्या जीवनात या कनिष्ठ देवतांना देखील महत्त्वाचे स्थान आहे. तर माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. म्हणजे माघ महिन्यातील सप्तमीपासून सूर्यदेव आपल्या रथात बसून प्रवास करत असतात. या रथाला 7 घोडे असतात. म्हणून या दिवसाला रथसप्तमी असे म्हटले गेलेले आहे. ज्या सूर्यामुळे म्हणजे सूर्यदेवांमुळे अंधार नाहीसा होतो आणि चराचराला नवे तेज, नवीन जीवन लाभते, त्या सूर्यदेवांची ही पूजा आहे. ही ही पूजा प्रकाशाची सूर्यदेवतेची पूजा आहे. रथसप्तमी हा स्त्रिया संक्रांतीनिमित्त करत असलेला हळदी-कुंकवाचा शेवटचा दिवस मानला जातो. म्हणजे मकर संक्रांतीपासून स्त्रियांनी हळदी-कुंकवाला सुरुवात केलेली असते, तर रथसप्तमी हा शेवटचा दिवस असतो. रथसप्तमी हा दिवस माघ शुद्ध सप्तमी या दिवशी साजरा केला जातो. या सप्तमीला अचला सप्तमी असेही म्हटले जाते. त्याचबरोबर आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी, माघी सप्तमी अशी या दिवसाला विविध नावे आहेत किंवा या दिवसाला आरोग्य सप्तमी असे सुद्धा म्हणतात. सर्व संख्यांमध्ये 7 या अंकाचे विशेष महत्त्व आहे. 7 या आकड्यामध्ये त्रिगुणांचे समतोल प्रमाण असण्याबरोबर सत्वगुणांच्या वृद्धीसाठी आवश्यक चैतन्य, आनंद इत्यादी सूक्ष्म लहरी ग्रहण करण्याची विशेष क्षमता असते. सप्तमी या तिथीला शक्ती आणि चैतन्य यांचा सुरेख संगम झालेला असतो. या दिवशी विशिष्ट देवतेचे तत्व आणि शक्ती, आनंद आणि शांती यांच्या लहरी 20% जास्त प्रमाणात कार्यरत असतात. रथसप्तमीच्या दिवशी निर्गुण सूर्याच्या लहरी इतर दिवसांच्या तुलनेत 30% जास्त प्रमाणात कार्यरत असतात. रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवांचा जन्मदिवस मानला जातो. महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला होता, तो हाच दिवस. म्हणून या दिवसाला सूर्यजयंती असे देखील म्हणतात. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे. उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे. उत्तरायणात सूर्य उत्तर दिशेकडे कललेला असतो. सूर्यनारायण आपला रथ उत्तर गोलार्धात वळवत आहेत. अशा स्थितीत रथसप्तमी दर्शवली जाते. रथसप्तमी हा सण शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस आल्याचा आणि दक्षिण भारतात हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो. तसेच वसंत ऋतूत समीप आल्याचा सूचक देखील ठरवत असतो. माघ शुद्ध प्रतिपदेपासून स्त्रिया उपवास करतात. दररोज सूर्योदयावेळी उगवत्या सूर्याची उपासना करतात. म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी न विसरता सूर्याला अर्घ्य द्यावे. त्या सूर्याला अर्घ्य देण्यासाठी एका तांब्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, तांबडी फुले तसेच गंध टाकावा आणि सूर्याला उंच म्हणजे तांब्या दोन्ही हातात धरून उंच हात करून सूर्याला अर्घ्य द्यावे आणि ओम गृहिणी सूर्याय नमः, ओम गृहिणी सूर्याय नमः असा मंत्राचा जप करत सूर्याला अर्घ्य द्यावे. रथसप्तमीपर्यंत हा उपवास केला जातो. रथसप्तमीच्या दिवशी म्हणजे माघ शुद्ध प्रतिपदेपासून ते रथसप्तमीपर्यंत स्त्रिया उपवास करत असतात. दररोज सकाळी उगवत्या सूर्याची पूजा करतात. रथसप्तमीच्या दिवशी अंगणामध्ये तुळशी वृंदावनाजवळ रांगोळी काढली जाते. त्यावर एका पाटावर 7 घोड्यांचा रथ काढून त्यामध्ये सूर्याची प्रतिमा काढून त्याची पूजा केली जाते आणि भगवान सूर्यांना म्हणजे सूर्याला तांबडे गंध, तांबडी फुले अर्पित केली जातात. नैवेद्यामध्ये खीर ठेवली जाते. अंगणामध्ये गौऱ्या पेटवून म्हणजे तुळशी वृंदावनासमोरच किंवा शक्य नसेल तर काही जण देवघरासमोर करतात किंवा आपल्या शेगडीची स्वयंपाकघरात शेगडीची किंवा गॅसची पूजा करून त्यावर सुद्धा दूध ओतू घातलं जातं. तर अंगणामध्ये गौऱ्या पेटवून त्यावर मातीच्या भांड्यात दूध घालून दूध ओतू जाईपर्यंत उकळत ठेवले जाते. रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे. या दिवसाचे व्रत म्हणून त्याचे महत्त्व आहे आणि सूर्याच्या पूजनाने समृद्धी प्राप्त होते. आदिती आणि कश्यप यांचे पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे असे मानले जाते. भारताच्या विविध प्रांतांमध्ये पण रथसप्तमी साजरी केली जाते. दक्षिण भारतात तर हा सण खूप उत्साहाने साजरा होतो. भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने या दिवसांचे विशेष महत्त्व आहे. सूर्याची उपासना तसेच सूर्याची पूजा या दिवशी करण्याचे महत्त्व आहे.
दक्षिण भारतातील समुद्र तटीय ठिकाणी असलेल्या गावांमध्ये रथयात्रा काढली जाऊन ब्रह्मोत्सव साजरा केला जातो. दक्षिण भारतातील वास्तव असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरात हा दिवस मोठ्या सणाच्या रूपात साजरा केला जातो. भारताचे विविध प्रांत म्हणजे जसं की बिहार, झारखंड, ओडिसा या यामध्ये हा दिवस खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्यदेव आपल्या रथामध्ये बसून प्रवास करतात आणि या रथाला 7 घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो. या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात. सूर्यग्रहांचा राजा असून त्यांचे स्थान नवग्रहांमध्ये आहे. सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्यांचा प्रकाश घेतात. अशा या सूर्यदेवाला देव मानून त्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी. सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे याचा संदर्भ या रथसप्तमीला आहे. सूर्याच्या रथात सूर्यलोक, नक्षत्रलोक, ग्रहलोक, भूलोक, नागलोक, स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्तलोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे. रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे. रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो. सूर्यदेवता सतत या रथामध्ये विराजमान असते. देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे. त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते. आता रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. सूर्यदेवाची 12 नावे घेऊन 12 सूर्यनमस्कार घालावे. पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी. त्याला तांबडी फुले वाहावीत. गंध अर्पण करावा, धूपदीप दाखवावा. त्यानंतर भगवान सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय स्तोत्रम, सूर्याष्टकम, सूर्यकवचम यांपैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे. त्यानंतर या दिवशी त्यासमोर दूध भाताचा किंवा खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा. सूर्यदेवाच्या रथाला असणारे सप्त अश्वसप्ताहातील 7 वार व 12 चाके 12 राशी दर्शवत असतात. या 12 राशींचे प्रतीक म्हणून देवासमोर 12 प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते. अंगणामध्ये किंवा तुळशीसमोर गोवऱ्या पेटवून त्यावर एका बोळक्यामध्ये दूध ओतू घातले जाते. म्हणजे दूध ओतू जाईपर्यंत तापवतात. म्हणजे अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात. त्यानंतर उर्वरित जे दूध असतं तर ते सर्वांना प्रसाद म्हणून वाटप करतात. तर नक्की दूध ओतू का घालावे किंवा कसे घालावे तर याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. रथसप्तमीच्या दिवशी दूध ओतू घालण्याला महत्त्व आहे. म्हणजे आता एरवी आपण स्त्रिया दूध ओतू जाऊ नये किंवा वाया जाऊ नये म्हणून आपण अगदी बारकाईने लक्ष देत असतो. परंतु या दिवशी मुद्दाम दूध ओतू घातले जाते. तसेच गृहप्रवेश असेल तर या दिवशी किंवा घराची पूजा वगैरे असते, वास्तुपूजा, तर त्यावेळेससुद्धा दूध ओतू घातलं जातं. दूध ओतू घालणं एक प्रकारे शुभ मानलं जातं. तर या दिवशी म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी अग्निदेवाला दूध अर्पण करण्यासाठी दूध ओतू घालवले जाते आणि हे दूध आपण दुपारी 12च्या अगोदर दूध ओतू घालावे. म्हणजे रथसप्तमीची पूजा करून घ्यावी. दूध अग्निदेवाला अर्पण करण्यासाठी प्रथम एक तवा घ्यावा. तव्यावर समिधा गौऱ्याचे छोटे 2-3 तुकडे घ्यावे. वाळलेल्या छोट्या काठ्या घ्यायच्या आहे आणि हे दूध अंगणामध्ये तुळशीसमोर ओतू घालवले जाते आणि जर आपल्या अंगणात किंवा तुळशीसमोर शक्य नसेल तर देवघरासमोर देखील तुम्ही दूध ओतू घालू शकतात किंवा आपल्या स्वयंपाकघरात शेगडीची पूजा वगैरे करून त्यावर सुद्धा दूध ओतू घालू शकतात. तर एक मातीचे भांडे घ्यावे. त्यामध्ये पांढरे तीळ, साखर म्हणजे चिमूटभर साखर घालायची आहे. एक मातीचे भांडे घ्यायचं आहे. जसं छोटं बोळकं वगैरे असतं तर त्यामध्ये तीळ घालायची, चिमूटभर साखर घालायची आहे आणि त्यात अर्ध्यापेक्षा जास्त दूध घ्यायचं आहे आणि त्या भांड्यातले दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला ओतू जाईल या पद्धतीने ठेवायचं आहे आणि तव्यावर समिधा प्रज्वलित करायची. त्यानंतर ही सुगड म्हणजे जे दुधाचं भांडं असेल किंवा दुधाचं बोळकं वगैरे असेल मातीचं तर ते ठेवायचं आहे. नंतर दूध ओतू घालवायचं आहे आणि उरलेले जे दूध असेल तर ते आपण सर्वांना प्रसाद म्हणून वाटून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे या दिवशी आपल्याला दूध का ओतू घालायचं किंवा कसं घालायचं आहे तर हे आपण बघितलेलं आहे. त्यानंतर रथसप्तमीच्या दिवशी स्नान, पूजा, दान या गोष्टींना विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीमध्ये स्नान केल्यास सर्व पापांमधून मुक्ती मिळते. तसेच रोग आणि इतर आजारांपासूनही मुक्ती मिळते असे म्हणतात. रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व असते.
मग आपल्याला जमेल तसं तुम्ही दान करू शकतात. म्हणजे अन्नदान, धान्यदान, वस्त्रदान तसेच पैशांचं सुद्धा दान करू शकतात. रथसप्तमीला सूर्याला न विसरता अर्घ्य द्यावे. अ, असे आपल्याला या दिवशी पूजा, स्नानदान करायचं आहे. पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णाचा मुलगा शांब याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता. एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते. दुर्वासा ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते. हे श्रीकृष्णाच्या मुलास माहीत नव्हते. दुर्वासा ऋषी खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटावयास आले होते. दुर्वास ऋषी यांचे शरीर तापामुळे कमजोर झाले होते. तेव्हा हे बघून शांब त्यांना हसले आणि हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्याचा अतिशय राग आला आणि त्यांनी शाप दिला होता की तुझे शरीर कुष्ठरोगी होईल. तसेच घडले आणि अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली, पण काही फायदा झाला नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले होते. वडिलांची आज्ञा मानून शांब याने सूर्य आराधना केली आणि काही दिवसांनी त्यांचा रोग बरा झाला होता. तर त्यामुळे आपण म्हणजे या दिवसाला आरोग्य सप्तमी म्हणतात. म्हणजे आपण या दिवशी काही उपाय, स्नानदान, पूजा केल्याने सूर्यदेवांची पूजा केल्याने आपले आरोग्य नेहमीच चांगले राहील आणि त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर राहतो. तर अशा प्रकारे रथसप्तमीच्या दिवशी काय काय करावे, पूजा कशी करावी, दूध का ओतू घालावेत, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.